अमरापूरला उमरेश्वराच्या मंदिराजवळ श्री स्वामी नरसिंह सरस्वती गुप्त रूपाने वास करत होते। आता भिक्षा मागण्याचे त्यांनी सोडून दिलं होतं। त्या ठिकाणी 64 योगिनी भर दुपारी येऊन त्यांना शृंगार अन्नाचा प्रसाद जेवण म्हणून देत व स्वामींची पूजा करून आरत्या म्हणत हा प्रसाद स्वामी आनंदाने स्वीकारत। हा योगी अमरेश्वर मंदिराजवळ राहतो, तो भिक्षा मागायला जात नाही, तर मग हा योगी काय खातो, तो तिथे कसा राहतो, त्याला जेवण कोण देतं? लोकांना त्याचे फार नवल वाटे। निंदा करणाऱ्या लोकांमध्ये एक हा महत्वाचा विषय झाला होता। मग त्यांनी शोध घेण्याला एक कल्पना लढवली। खोर लोकांमधील एक ब्राह्मण त्या मंदिराजवळ स्वामींवर लक्ष ठेवण्यासाठी भर दुपारी इकडे तिकडे उगाचच फिरत होता। नेहमीप्रमाणे त्या 64 योगिनी येण्याची वेळ झाली होती। तो ब्राह्मण लक्ष ठेवून होता। थोड्याच वेळात त्या योगिनी आल्या। त्यांचा हा नेहमीचा कार्यक्रम कोणालाही माहिती नव्हता। तो ब्राह्मण घाबरला। त्याच्या पोटात कसे तरी व्हायला लागल्याने तो घरी गेला। शेताची राखण करणाऱ्या एका ब्राह्मणाने त्या योगिनींना येताना पाहिले होते। स्वामींच्या दर्शनासाठी तो ब्राह्मण दुसऱ्या दिवशी त्या योगिनींच्या बरोबर निघाला। हा ब्राह्मण शेतकऱ्याचा स्वामी दर्शनाला येण्याचा उद्देश होता। तो स्वामींनी बरोबर ओळखला होता। स्वामींची रोजच्या सारखी पूजा झाली, आरत्या झाल्या। त्या ब्राह्मणाने आणि योगिनीने सर्वांनी स्वामींना नमस्कार केला। ब्राह्मण, योगिनी व स्वतः स्वामींनी अशी ते सर्वांचे जेवण झाले। ब्राह्मण व योगिनी परत गेले। पुढे असाच तो ब्राह्मण योगिनींबरोबर स्वामी दर्शनासाठी रोजच्या रोज नियमितपणे येऊ लागला। स्वामी अंतर्ज्ञानी होते। त्यांचा उद्देश समजून घेऊन रोजच्या प्रमाणे योगिनी नेहमीचा कार्यक्रम करून गेल्या। परंतु स्वामींनी ब्राह्मणाला तिथे थांबवले। स्वामींनी आपणास कशासाठी थांबवले हे त्याला कळेना। त्या ब्राह्मणाला शेजारच्या एका पाटावर बसण्यास सांगितले। दोन्ही हातांनी पाठ घट्ट धरून व घट्ट डोळे मिटण्यास ब्राह्मणाला सांगितले। स्वामी एका वाग्यासनावर बसले। थोड्या क्षणात स्वामी वाऱ्याच्या वेगाने प्रयागस्थानी येऊन पोहोचले। अंघोळ केली व देवाचे दर्शन घेतले। त्यानंतर काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी काशीला आले। पुढे गयास्थानी येऊन सरस्वती नदीमध्ये अंघोळ करून श्री विष्णुदेवांचे दर्शन घेतले। परत त्या ब्राह्मणाबरोबर संध्याकाळी अमरापूरला येऊन पोहोचले। ही यात्रा दुसऱ्या कोणालाही न सांगण्याची स्वामींनी त्या ब्राह्मणाला आज्ञा दिली। ब्राह्मणाला त्रिक्षेत्राची यात्रा झाल्याने त्याचे मन समाधान झाले। त्याने स्वामींच्या पायावर मस्तक ठेवले। यापुढे तू गरीब राहणार नाहीस, तू सदैव सुखात राहशील, असा त्याला स्वामींनी शुभाशीर्वाद दिला। ब्राह्मण स्वामींचा एकनिष्ठ भक्त झाला। तो स्वामींची फार भक्ती करत होता। ब्राह्मणाला परमानंद झाला होता। त्या त्रियात्रेचा नमस्कार ब्राह्मण कधीच विसरला नाही। ब्राह्मण घरी परतला। त्याची आर्थिक परिस्थिती चांगली झाली। स्वामी काही दिवसानंतर अमरापूर सोडून गाणगापूरला निघून गेले।